कल्याणमधील 24 अवर्स AAM-PM रुग्णालयात रुग्णाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मुरबाड तालुक्यातील उचले उर्फ तुळई गावातील 61 वर्षीय गणेश बाबूसिंग राठोड यांना नाकाच्या शस्त्रक्रियेची गरज असल्याचं खोटं सांगून रुग्णालय प्रशासनाने हजारो रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा आरोप करण्यात आलाय। फेब्रुवारी 2025 पासून हे प्रकरण सुरू असून राठोड यांना नाकाचे हाड वाढल्याचं सांगत शस्त्रक्रियेची भीती दाखवण्यात आली। रुग्णालयात त्यांची तपासणी करताना आपणास कान नाक घसा तज्ञ डॉक्टर सूरज नायर तपासात असल्याचं खोटं सांगण्यात आलं। या प्रत्यक्ष तपासणी डॉक्टर अमित मालठाणे यांनी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। राठोड यांच्याकडून रक्तलघवी, एक्स-रे आणि ECG अशा विविध तपासण्यांच्या नावाखाली 11,170 रुपये धनादेशाने घेण्यात आले। त्यानंतर शस्त्रक्रियेच्या नावाखाली आणखी खर्च करण्याचा दबाव टाकण्यात आला। एकूण 14,670 रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा राठोड यांनी केलाय। तर फेब्रुवारी महिन्यात शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रत्यक्षात खरे डॉक्टर सूरज नायर यांनी तपासणी केली। त्यांनी राठोड यांना शस्त्रक्रियेची गरज नसून औषध उपचारांनीच ते बरे होतील असं स्पष्ट सांगितलं। त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतात राठोड यांना मोठा मानसिक धक्का बसला। या प्रकरणी राठोड यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे धाव घेतली। प्राधिकरणाच्या निर्देशानंतर अखेर मंगळवारी 24 अवर्स AAM-PM रुग्णालयातील डॉक्टर अमित मालठाणे, डॉक्टर प्रेरणा मालठाणे, कर्मचारी रत्ना आणि डॉक्टर सूरज नायर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून शस्त्रक्रियेची भीती दाखवून रुग्णाची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप असून या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा फुले पोलीस करत आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण।